नाशिकमधून संत निवृत्तीनाथांची पालखी आता रवाना होते। कालच ही पालखी त्र्यंबकेश्वरहून नाशिकला आलेली होती, तिथे मुक्कामी होती आणि त्यानंतर आता या पालखीचा पुढचा प्रवास सुरू होतोय। नाशिकमध्ये ही पालखी दाखल झाल्यानंतर अशा जल्लोषात या पालखीचं स्वागत करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता पालखीचा पुढचा प्रवास सुरू झालाय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आता पालखीचं जल्लोषात स्वागत झालंय, पुढचा प्रवास कसा असेल? आपण बघतोय पालखीचं नुकतंच नाशिक शहरामध्ये आगमन होत आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याला 2 दिवसापूर्वी सुरुवात झालेली होती। पहिला मुक्काम हा मैरवणी जवळ झालेला होता। कालचा मुक्काम हा सातपूर गावाजवळ झालेला होता आणि तिथून सकाळी 7:30 वाजता पालखीने प्रस्थान ठेवलेलं होतं आणि आता नाशिकच्या पंचायत समितीजवळ पालखी पोहोचत आहेत आणि ठिकठिकाणी पालखीचं अशाच पद्धतीने जल्लोषात स्वागत केले जात आहे। कुठे पुष्पवृष्टी केली जात आहे तर कुठे हवेमध्ये फुगे देखील सोडले जात आहे। हजारोच्या संख्येने भाविक वारकरी मंडळी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। नुकतेच नाशिकचे महापौर उपमहापौर यांच्या हस्ते या पालखीचा आता स्वागत करण्यात आलेला आहे। यापुढे देखील पंचायत समितीच्या इथे मोठा कार्यक्रम हा असणार आहे। यानंतर पालखीचा आजचा मुक्काम हा नाशिकमध्येच राहणार आहे। इथून पालखी दुपारच्या मुक्कामानंतर नाशिक शहरामध्ये पालखी फिरून उद्याला नाशिक रोड मार्गे पालखी सिन्नरच्या दिशेने रवाना होईल। परंतु आपण बघतोय जल्लोषामध्ये ठिकठिकाणी अशाच पद्धतीने पालखीचं स्वागत केलं जात आहे। पालखीच्या मार्गावर रांगोळ्या देखील काढल्या जात आहेत। जे महिला आहेत त्या महिला फुगडी खेळत आहेत, त्यामुळे एकूणच भारावलेलं आनंदाचं असं वातावरण आपल्याला पालखी सोहळ्यात बघायला मिळत आहे। तर आपण 3 पालखीची दृश्य पाहतोय। नाशिकमध्ये निवृत्तीनाथांची पालखी दाखल झालेली आहे आणि अतिशय जल्लोषात पालखीचं स्वागत केलं जात आहे। जेसीबीतून पुष्पवृष्टी केली जाते आणि त्यासोबतच ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचं अतिशय जल्लोषात स्वागत केले जात आहे। दुसरी दृश्य आपण पाहत होतो ती म्हणजे गजानन महाराजांच्या पालखीची। त्यामुळे संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। हिंगोलीमध्ये गजानन महाराजांची पालखी दाखल झाली आहे आणि तिकडे बुलढाण्यामध्ये मुक्ताईची पालखी दाखल झाली आहे। त्यामुळे या 3 दिंड्या निघालेल्या आहेत आणि या वाऱ्यांची आपण दृश्य बघतोय, या वारीची दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये निवृत्तीनाथांच्या पालखीचं अतिशय जल्लोषात असं स्वागत झालंय। हिंगोलीमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत झालंय आणि मुक्ताईची पालखी सध्या बुलढाण्यात दाखल झाली आहे। तर पुन्हा एकदा आपण मुकुलकडे जाऊयात। मुकुल, आपण बघतोय निवृत्तीनाथांच्या पालखीचं अतिशय जल्लोषात स्वागत केलं जात आहे। दरवर्षी या पालखीचं अशाच रीतीने भव्य दिव्य स्वागत होतं का, की यावेळी वेगळं काय पाहायला मिळतंय पालखीमध्ये? ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरहून पालखी निघते 28 दिवसांचा हा प्रवास त्र्यंबकेश्वर ते पंढरीचा असतो। ठिकठिकाणी अशाच पद्धतीने पालखीचं स्वागत देखील केलं जातं। सिन्नर परिसरामध्ये सिन्नर तालुक्यातील दातली हे गाव आहे, तिथे पालखीचं पहिलं रिंगण देखील पार पडतं। परंतु यावर्षीचा उत्साह एका बाजूला आपण बघतोय की पावसाचं प्रमाण कमी आहे। वारकरी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण दरवर्षी पाऊस पडून गेलेला असतो, पावसानंतर पेरण्या झालेल्या असतात आणि त्यानंतर हे सर्व वारकरी पालखीसाठी रवाना झालेले असतात। मात्र यंदा पावसाचं प्रमाण नाहीये, त्यामुळे काही प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण जरी असलं तरी संपूर्ण आपलं भविष्य हे विठुरायाच्या चरणी ठेवून हे सर्व वारकरी निर्धास्तपणे पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि नाशिक पासून आपण बघतोय त्र्यंबकेश्वर पासून ज्यावेळेस पालखीला सुरुवात झालेली होती, अगदी घरोघरी अशाच पद्धतीने पुष्पवृष्टी केली जात होती, त्याचबरोबर औक्षण केलं जात होतं। नाथांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने हे भाविक रस्त्यावर एकवटतात आणि त्या जशी जशी पालखी मार्गस्थ होते तशी गर्दी ही देखील पुढच्या दिशेने वाढताना आपल्याला बघायला मिळते। ज्या दिवशी त्र्यंबकेश्वरहून पालखी निघालेली होती त्यानंतर आजच्या संख्येमध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, कारण 2 मुक्काम पालखीने केलेले आहेत आणि तिसऱ्या मुक्कामाच्या दिशेने आता पालखी मार्गस्थ होत आहे।
बिलकुल धन्यवाद या माहितीसाठी. तर संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे. आपण पाहतोय कशा रीतीनं नाशिककरांनी मोठ्या जल्लोषात या पालखीचं स्वागत केलंय. हिंगोलीमध्ये संत गजानन महाराजांची पालखी दाखल झालेली आहे. त्याही पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जातोय. शेगावमधून आता ही पालखी हिंगोलीमध्ये दाखल झालेली आहे आणि तिकडे बुलढाण्यात मुक्ताईची पालखी दाखल झाली आहे. त्यामुळे पंढरपुराकडे आता या सगळ्या पालख्या रवाना होत आहेत आणि वारकऱ्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहोचलाय. जवळपास महिनाभर उशिरानं पाऊस दाखल झालाय, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये काहीसं आता दिलाशाचं वातावरण आहे आणि पालखींमध्ये वारीमध्ये अशा रीतीनं उत्साहाचं वातावरण आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.